नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2019 ची चालक शिपाई पोलीस भरती आली होती. विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये सिलेक्शन पण झालं आणि सेवेमध्ये रुजू पण झाला. तर शासनाने असली काही घाण करून ठेवले. 6 वर्ष सेवा दिल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांना सेवेतून डायरेक्ट बडतर्फ करण्यात आले, म्हणजे त्यांची डायरेक्ट सेवा समाप्त केली मित्रांनो. आता मग याच्यामध्ये चुकी शासनाची का विद्यार्थी मित्राची? विद्यार्थी मित्रांची तर म्हणता येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला GR वाचणं आवश्यक आहे. GR मध्ये शासनाने भले दिलं होतं की 2019 मध्ये एकापेक्षा जर जास्त ठिकाणी फॉर्म तुम्ही भरले असतील तर ना तिथे मित्रांनो तुमचे भविष्यात फॉर्म बाद होऊ शकतात. मित्रांनो, एकापेक्षा जास्त अर्ज असेल तर फ्युचर मध्ये सेवा धोक्यात येऊ शकते, सेवा रद्द होऊ शकतात, असं शासनाने क्लिअर कट सांगितलेलं होतं 2019च्या चालक शिपाई पोलीस भरतीमध्ये. परंतु तरीही विद्यार्थी मित्रांनी काय केलं, एकापेक्षा जास्त ठिकाणी फॉर्म भरले आणि त्यांचं सिलेक्शनही झालं त्या विद्यार्थी मित्रांचं. ठीक आहे, पण आता विद्यार्थी मित्रांची इथे चुकी आहे का? नाही, बिलकुल नाही. कारण की शासन काय करते, एकतर भरती काढत नाही, कुठलीच शासकीय भरती लवकरात लवकर काढत नाही. आता तर कॉन्ट्रॅक्ट बेसचा कहर करून टाकलाय. म्हणजे तुमची ST महामंडळाची असून ती पण कॉन्ट्रॅक्ट, तिथं पण सगळे विद्यार्थ्यांचे आता ठीक आहे लावून टाकले आता. ओके, त्याच्यानंतर दुसरं 19 ला काढली होती भरती, पोलीस भरती, 21, 22 आणि आता ही 24-25 ची भरती. 19 चे विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन झालं ते सेवेतही रुजू झाले. 6 वर्ष त्यांनी शासनाला सेवा दिली, जनतेची सेवा केली, शासनालाही सेवा दिली त्यांनी. आता शासन काय म्हणते, मध्येच त्यांना काय प्रॉब्लेम झाला आणि कशामुळे ह्या गोष्टी करायला लागल्यात आता ते काही समजलं नाही अजून. परंतु 6 वर्षानंतर GR च्या नुसार एका लाईन मुळे त्यांनी काय केलंय, सेवेतून म्हणजे डायरेक्ट सेवा समाप्त केली. म्हणजे GR ला आपल्याला कधीच चॅलेंज करून चालणार नाही, कारण ते शासन कधी काय करेल याचा भरोसा नाही. म्हणून ज्या विद्यार्थी मित्रांचं करिअर सेट झालं होतं, त्यांनी खूप कष्ट केले, खूप मेहनत केली, अभ्यास केला, ग्राउंड केलं, त्यांचे खूप मेहनत केली आणि त्यांचं स्वप्न साकारलं होतं. पण शासनाने इथं जी नाही गोष्ट करायला पाहिजे होती तीच काशी इथं केलेली. त्याच्यामुळं काय आता 2025 ला आता काही धोका येऊ शकतो का? आता 19च्या भरतीत आता ठाणे मधल्या 11 विद्यार्थ्यांना कालच परिपत्रक काढलेलं 15/12/2025 पासून सेवा समाप्त करण्यात आली त्यांच्या 11 विद्यार्थ्यांची. आणि अजून आता किती विद्यार्थ्यांचे करते, कारण की काय आपल्याला त्याच्याबद्दल अजून एवढं अपडेट नाहीये की किती विद्यार्थ्यांनी किती ठिकाणी डबल फॉर्म भरले होते आणि कितीला अजून सेवा समाप्त करणार त्याच्याबद्दल आयडिया नाही. 2025 ला आता काही धोका आहे का? हे बघा, आता 2025 तर तुमचं फॉर्म भरण्याची डेट निघून गेलेली आणि या ठिकाणी बी काय केलेलं विद्यार्थी मित्रांनी बऱ्याच ठिकाणी डबल फॉर्म भरण्यात आलेले आहेत. आता फॉर्म तर भरमसाठ आहे, एका जागेला जवळपास 2000ची कॉम्पिटिशन आहे, 1000ची कॉम्पिटिशन आहे. म्हणजे जागेनुसार आहे, चेंज होत राहतो. म्हणजे ज्या ठिकाणी कमी जागा तिथे 100% फॉर्मही कमी आलेत, परंतु तिथं जरी अनालिसिस केलं तरी त्यालाही कॉम्पिटिशन एका जागेसाठी 100, 200, 300 आणि काही जागेत CP मुंबईला तर सगळ्यात जास्त आहे, म्हणजे लाखावर फॉर्म आले तिकडे. आता मग इथे धोका होऊ शकतो का? म्हणजे बघा ना, सगळी मेहनत करून हे केलं आणि 6 वर्ष सेवा देऊन तुम्ही जर सेवा संपत आहे तर नेमकं त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? त्याच्यावर सोल्युशन काहीतरी तोडगा निघेल 100%. फक्त खाजायचं नाही, आपण त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, कारण की खूप मेहनतीने इथपर्यंत तुम्ही सक्सेस गाठलेला असतं मित्रांनो. पण आता काय 2025 ला धोका बिलकुल नाही होणार, कारण जरी तुम्ही याच्यामध्ये डबल ठिकाणी फॉर्म भरले असेल, आता तुमचे काय असतंय की तुम्ही बाकीच्या ज्या स्पर्धा परीक्षा करतात, जसं तुम्हाला SSC GDचं एक्झाम झालं किंवा त्याचे काही कॉम्पिटिशन असेल, तुमचं रजिस्ट्रेशन हे आधारवर लिंक होतं. म्हणजे इथे जरी डबल फॉर्म भरला तरी तुम्हाला इथे 2019 सारखा पुढे काहीच धोका होणार नाही. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा लक्षात ठेवा. परंतु जर इथून पुढच्या भरतीत ज्या काही भरत्या येणार आहेत, 2024-25 ची आता तर क्लोज झाली डेट फॉर्म भरण्याची, परंतु 2019 ची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये म्हणून जे विद्यार्थ्यांमध्ये आता भविष्यात पोलीस भरतीची तयारी करणार आहेत, त्यावेळेस ज्या वेळेस GR येईल त्यावेळेस पूर्णपणे नीट व्यवस्थित समजून, भले तुम्हाला त्याच्यामध्ये एक दिवस पूर्ण दिवस रात्र जाऊ द्या तुमचा त्याच्यामध्ये GR अंडरस्टँड करून घेण्यामध्ये, परंतु काय असतं की आपल्याला एक
भरती निघाली, एक घाई असते, गडबड असते, किंवा आपल्याला जे गोल आहे आपलं ते अचीव करण्यासाठी धडपड असते, भरती निघाली एका फॉर्म भरून टाकतो. आता बघा ना, ज्या 19ला ज्या विद्यार्थी मित्रांनी फक्त डबल फॉर्म भरला, मेहनत तर त्यांनी तेवढीच केली, कष्टही तेवढेच घेतलेत, परंतु GR मधल्या एका लाईनमुळे फक्त त्यांचं आता करिअर इथं संपुष्टात आलं की नाही. तर त्याच्यावर तोडगा निघेल, आंदोलनं होतील किंवा काही पाठपुरावा होईल शासनाकडून किंवा अनेक संघटनाकडून पाठपुरावा होईल, तो भाग वेगळा. परंतु तेच पुन्हा संघर्ष आला, म्हणजे सक्सेस मिळाल्याच्या नंतरही कुठेतरी स्थिरता यायला पाहिजे आयुष्यात, ती स्थिरता नाहीये. पुन्हा संघर्ष त्या विद्यार्थी मित्रांच्या आयुष्यात आला त्याच गोष्टी करण्यामध्ये. म्हणजे आता त्याला संघर्ष करायचा, नंतर कधी रिझल्ट येतो त्याच्यावर अवलंबून आहे. परंतु आता जे झालंय त्याला तर आपण काही सध्या तरी बदलू शकत नाही, परंतु त्याच्यावर तोडगा 100%च निघेल मित्रांनो. म्हणून ही पुनरावृत्ती नको व्हायला म्हणून सुरुवातीला GR वाचून घेणं खूप महत्वाचं मित्रांनो. आणि या विद्यार्थ्यांची जे त्यांची सेवा समाप्त केली 15/12/2025 ठाणेमधील काहींची केली, अजून बऱ्याच ठिकाणचं आता ते शासन कसा निर्णय घेते किंवा काय प्रोसेस हे करते त्याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणून कुठल्याही एक्झामचा फॉर्म भरताना त्याचा पूर्ण GR, त्याचे नोटिफिकेशन, त्याचं जाहिरात वाचणं खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये खाचण्यासारखं काहीच नाही. एक जॉब गेला किंवा तुमचं करिअर संपुष्टात आला म्हणून बिलकुल खाचायचं नाहीये, कारण की फक्त पोलीस भरती हाच पर्याय नाहीये. कारण की कसं असतंय की आपल्यासारखे यंगस्टर आपल्या भारताला, आपल्या महाराष्ट्र भूमीला, महाराष्ट्र देशाला खूप गरज आहे. काही लोक चुकीचं पाऊल उचलतात, टोकाचं पाऊल उचलतात, आयुष्यात कोणाचा प्रॉब्लेम येत नाही, म्हणून खाचायचं नाहीये. हजारो करिअर आहे, तुम्ही प्रायव्हेट असू द्या, गव्हर्नमेंट असू द्या, बिलकुल खाचायचं नाही. पोलीस भरती एकच काय, फक्त हे नाहीये की ज्याच्यात तुमचं करिअर आहे, जे तुमचं ध्येय आहे, असं बिलकुल नाही. तुम्ही पुन्हा संघर्ष करून नवं करिअर, नवं आयुष्य, नवं सगळं भरारी घेऊ शकता. म्हणून बिलकुल खाचायचं नाहीये. ज्या गोष्टी झाल्यात त्याचा पाठपुरावा करत राहायचा आणि पुढील संघर्ष लढत राहायचा. लढलं की यश मिळतच मित्रांनो, त्याच्यामुळे खाचायचं बिलकुल नाहीये. जे होईल ते पुढे होईल, बघून घेण्यात येईल, खाचायचं नाही बिलकुल. आता 2025च्या विद्यार्थी मित्रांनी ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जोरदार कसून अभ्यास करा, खसून अभ्यास करा, स्वतःला झोकून द्या, एकदम त्याच्यामध्ये विलीन व्हा. परंतु 2025चं टार्गेट मिस होता कामा नये मित्रांनो. कारण की पुन्हा भरती कधी येते आणि किती जागेसाठी येते हा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ही भरती तुम्ही कसलीच मिस करू नका. जेवढं होईल तेवढं 100% तुमचा देण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करा मित्रांनो. कारण की एकदा सिलेक्शन होऊन ही काही विद्यार्थ्यांच्या मित्रांच्या आयुष्यात परत अपयश आलं, अशा गोष्टी नको व्हायला. म्हणून जेवढं आहे तुमचं 100% द्या आणि ह्या भरतीत कमीत कमी तुम्ही तरी सक्सेस व्हा आणि तुमचं वर्दीचं स्वप्न मित्रांनो पूर्ण करा. ठीक आहे. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून की काही विद्यार्थ्यांना याच्यातून काहीतरी प्रेरणा भेटेल, की नेमकं काहीतरी शिकायला भेटेल, की आपण एखादी प्रोसेस करत असताना GR वाचायला पाहिजे, नोटिफिकेशन वाचायला पाहिजे. याच्यामध्ये मी तुम्हाला निगेटिव्हिटी सांगण्याचा काहीच प्रयत्न करत नाही. फक्त जे रिअल आहे ते शासनाचे रूल फॉलो करणं खूप आवश्यक आहे. नाहीतर मग अशी शासन ऐन वेळेस आपली खूप 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 त्रासदायक ह्या गोष्टी होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे सर्व गोष्टी अगोदर व्यवस्थित वाचायच्या आणि पुढील प्रोसेस करायची. ठीक आहे मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ, नवीन कन्सेप्ट सोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम.